लाडक्या भगिनींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करताना बऱ्याच भगिनींकडनं चुका झाल्यात आणि त्यामुळे परिणामी त्यांना ₹1500 हप्त्यांपासून मुकावे लागले। आणि हीच बाब लक्षात घेता शासनाने आता नवीन KYC जी दुरुस्ती आहे ती करण्यासाठी नवीन सुरुवात केलेली आहे। सदर पोर्टलवर अपडेट देखील झालेले आहे आणि हीच KYC आता कशी करावी सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व इतर जणांपर्यंत देखील शेअर करा। तर मागील 1 महिन्यापूर्वी बऱ्याच भगिनींची KYC करताना चूक झाली, कारण त्यामध्ये दिलेले जे व्यवस्थित ऑप्शन्स होते ते निवडले गेले नाहीत आणि त्यामुळे परिणामी सदर भगिनींना लाडकी बहीण हप्त्यापासून मुकावे लागले। आणि हीच KYC कशी करावी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो। सर्वप्रथम आपल्याला ladkibahingov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। महाराष्ट्र शासनाची सदर ही अधिकृत वेबसाईट आहे। अनेक फसव्या वेबसाईट आहेत, त्याच्यावर न क्लिक करता ladkibahingov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला KYC दुरुस्ती असं टॅब ब्लिंक होताना दिसेल। हे आता भगिनींना कुठेही न जाता स्वतःच्या मोबाईलवरनं देखील सदर KYC करता येणार आहे। तर सर्वप्रथम आता ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लिंक होत आहे या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर लगेच पुढचं पेज ओपन होणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला आता पुढच्या पेजवरती नवीन जो आधार कार्ड क्रमांक आहे, ज्या भगिनींची KYC चुकली आहे असा भगिनींचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। तो टाकल्याच्या नंतर खाली कॅप्चा टाकायचा आणि काही जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्याच्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर सदर OTP हा पाठविण्यात आलेला असेल। सदर OTP तुमच्या मोबाईलवरनं व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यावा आणि यासाठी 10 मिनिटाचा कालावधी हा आपल्याजवळ असणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काही माहिती देण्यात येणार आहे, ती माहिती देखील व्यवस्थित वाचून घ्यावी। आणि लाडक्या भगिनींसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण सूचना की सदर संधी ही पुन्हा मिळणार नसल्या कारणाने अगदी 5 मिनिटं वेळ जास्त गेला तरी चालेल, मात्र व्यवस्थित KYC करून घ्यावी। आता तुम्ही या ठिकाणी जसाही OTP टाकणार लगेच तुम्हाला पुढचं पेज हे दिसायला लागेल आणि या ठिकाणीची जी महत्त्वपूर्ण सूचना आहे ती वाचून घ्यावी, जेणेकरून याच ठिकाणचं जे तुम्ही माहिती भराल तीच तुमची KYC साठी ग्राह्य धरली जाणार आहे। तर आता या ठिकाणी माझ्या कुटुंबातील कुठलाही सदस्य हा शासकीय सेवेत नाही, तसेच माझ्या कुटुंबातील कुठलाही सदस्य हा निवृत्ती वेतनधारक नाही किंवा आहे, या ठिकाणी दोघं ठिकाणी तुम्ही नाही या बटनावर क्लिक करून आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि जसंही तुम्ही या बटनावर क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला तुमची KYC ही यशस्वीपणे झाली असं तुमच्या पोर्टलला दिसायला लागेल। म्हणजेच समजून जा की तुमची KYC ही यशस्वीपणे झालेली आहे। तुमच्या मोबाईलवरनं अगदी 5 मिनिटात तुम्ही सदर KYC करू शकणार आहात। त्यामुळे सदर KYC करून घ्यावी। पुनश्च एकदा धन्यवाद।